संगमेश्वर मधील छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक 40 वर्षांपासून रखडलं। 80 लाख खर्चूनही स्मारकाचा झाला पडका वाडा। स्मारक उभारणीत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचाही स्थानिकांचा आरोप। संगमेश्वर मधल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या रखडलेल्या स्मारकाच्या झी 24 तासच्या बातमीची सरकारकडून दखल। जागेच्या अडचणीमुळे स्मारक रखडलं। वर्षभरात स्मारक तयार होणार। मंत्री उदय सामंतांचं आश्वासन। शिवसेनेकडून राष्ट्रवादीवर पातळी सोडून टीका। सुनील तटकरेंचे शिवसेना नेत्यांवर आरोप। शिवसेनेच्या टीकेबाबत एनसीपीची भाजपकडे तक्रार। शिवसेना मंत्री उदय सामंतांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट। शिवतीर्थ निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये 1.5 तास चर्चा। कोणतीही राजकीय चर्चा न झाल्याची उदय सामंतांची माहिती। पीएमओनं मोदींना भटकती आत्माच्या बाजूला कसं बसू दिलं। संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। पवारांप्रती मोदींनी दाखवलेला आदर म्हणजे ढोंग। राऊतांचा घणाघात। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शिक्षा प्रकरणी विधिमंडळ कारवाई करणार। सूत्रांची माहिती। न्यायालयाच्या निकालाची प्रत आल्यावर कारवाई होण्याची शक्यता। सुरेश धसांनी मस्साजोगमध्ये घेतली देशमुख कुटुंबियांची भेट। ग्रामस्थांच्या 9 मागण्या मुख्यमंत्र्यांकडे देण्याचं आश्वासन। काही पोलीस कर्मचाऱ्यांना सह आरोपी करण्याची धसांची मागणी। पुण्यात शासकीय कर्करोग रुग्णालयाचा भूखंड बिल्डरला कवडी मोल किमतीत देण्याचा घाट। भाजप शिवसेनेत वादाची शक्यता। शिंदेंच्या काळातील निर्णय रद्द करण्याची फडणवीसांकडे मागणी। कर्नाटक राज्यात जाणाऱ्या बस फेऱ्या अनिश्चित काळासाठी रद्द। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा। प्रवासी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी निर्णय। आणि भारत पाकिस्तान क्रिकेटचा उद्या महामुकाबला। दुबईच्या मैदानावर रंगणार थरार। पाकिस्तानचा पराभव करण्यासाठी रोहित सेना सज्ज।